अक्षय सिद्धार्थ महाडिक. अक्षय सिद्धार्थ महाडिक, मूळ राहणार पुणे. पुणे. आपण दौंड तालुक्यामध्ये अनाथ आश्रमामध्ये शिक्षण घेतलं असं कळालं होतं. 2006 पासून 10 पर्यंत. तर काय स्टोरी होती, तुम्ही ग्रामीणमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं? काय फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नव्हतं. वडील 2005 मध्ये एक्सपायर झाले होते. त्यानंतर मग आईची पण तशी कंडिशन नव्हती की सांभाळू शकते पुढे. त्यांनी हॉस्टेल जे आमचे एक मम्मी तिथं काम करते तिथं एक ओळखीचे होते, त्यांनी सांगितलं की असं असं आहे वसतिगृह, तर तिथं त्यांना पाठवा, तर शिक्षण पुढं होईल. घरामध्ये किती लोक आहेत? आहे आता मम्मी आणि मीच असतो. बहिणीचं लग्न झालं. नाही, पण तुम्ही शिक्षण ज्यावेळेस घ्यायला तिकडे दौंडकडे गेला त्यावेळेस किती लोक होते? तेव्हा 10वी पर्यंत ते एक 30 पोरं होते आणि 12 घरामध्ये तुमच्या परिवारात किती लोक होते? दोघंच होतो. म्हणजे बहीण भाऊ आणि आई वडील. हो. ओके. मग तुम्ही तिकडे शिक्षण किती दिवस घेतला आणि किती पर्यंत घेतलं? 2006 पासून घेतलं. आता 10वी पर्यंत. 6वी ते 10वी. आता तुमच्या शिक्षणाची मुवमेंट काय शिकला तुम्ही? माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. किती साली तुम्ही उत्तीर्ण झाला? माझं झालं 2016ला. 2016ला. हो. पण तुम्ही आता एक मेकॅनिकल इंजिनियर होऊन उच्च सुशिक्षित झालात आणि तुम्ही परत तिथे रस्त्यावर आलेला आहात, व्यवसाय करताय, काय त्याच्या मागचं धोरण आहे? काय नाही, फायनान्शियली जसं की मला तर वाटलं की बाबा की जॉबमध्ये जो मला स्किल नाही भेटला, म्हणजे जेवढं मला हवं होतं तो फायनान्शियली हेल्प नाही झाली, पण बिझनेसमध्ये मी ग्रोथ करू शकतो. कारण एका चहाच्या दुकानावरून आपण 6 चहाची दुकानं ओपन केली. आता 6 चहाची दुकानं आहेत. कुठल्या एरियामध्ये? आपलं महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, एरोडा, पुणे स्टेशन, कॅम्प, हिंजवडी फेज 1, फेज 2, फेज 3. अच्छा. साधारण तुम्ही आता कॅम्पमध्ये जिल्हा परिषद सारख्या एका महत्त्वाच्या कार्यालयाच्या शेजारी आहात. हो. तुमचा साधारण हा व्यवसाय आणि इतर ठिकाणचे जे काय युनिट्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? डिफरन्स म्हटलं की 2च शॉप टॉपला आहेत आपले. एक फेज 3ला आहे आणि एक आपलं कॅम्पमध्ये, म्हणजे आपण मिनिमम तुझ्या म्हणजे एव्हरेजच्या हिशोबाने चांगले आहे. मित्र, मी असं विचारेल, ग्रामीण भागामध्ये एज्युकेशन करणारी माणसं पुण्यासारख्या शहरात येतात. बरोबर. इथं शिक्षण घेतात आणि गावी गेल्यानंतर आम्ही शिकलो म्हणून कामधंदाच करत नाहीत. त्यांच्या बेकारीमध्ये प्रचंड वाढ आहे. मग अशा या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? सध्या शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे, हे काळाची गरज आहे. पण कामधंदे करणं पण हे पण आहे, बिकॉज आता सध्याला पैसा आहे तर सर्व आहे. कारण पैसे नाही तर कोणी नाही. हा, पण पैसा तर गावाकडे सुद्धा मिळतो, पण तुम्ही शहराकडून गावाकडे गेला. बरोबर. आणि परत गावाकडून शहराकडे आलेला आहे. म्हणजे पैसा नव्हता म्हणून तुम्ही गावाकडे गेला आणि गावाकडे पैसा कमवण्यासाठी परत शहराकडे आला. आज तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यावर पूर्ण किंवा ह्या व्यवसायात उतरल्यानंतर आज घरची परिस्थिती कशी आहे? एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे असं नाही आहे की ते दिवस होते, आजचे दिवस खूप चांगले. आता तुम्ही इथे ही जागा भाड्यानं येतं, नगरपालिकेला किती कर भरता? 12,000 रुपये महिना. आणि किती स्क्वेअर फीट जागा आहे? बट असेल म्हणजे एक तुमचं स्टॉल टपरीचं त्यांनी दिलं होतं त्याला 12,000 रुपये. हा वार्षिक आहे का मंथली आहे? मंथली. आणि याची तुम्हाला रिसिप्ट दिली जाते का? हो, बिल भेटतं. बिल भेटतं. ओके. म्हणजे ते क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जमा करावं लागतं का? नाही, ऍक्च्युली आपलं ओनरशिपमध्ये आपण ओनरला बिल पे करतो, ओनर सरकारला पे करतो. अच्छा. याच्या म्हणजे हा कुणीतरी ठेका घेतलाय, त्यातून तुम्ही परत त्याच्यामध्ये भाडोत्री आहात. अच्छा. ओके, ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद झाला. गावाकडच्या लोकांना तुमच्यामुळे एक वेगळ्या स्वरूपाची चेतना निर्माण होईल आणि शिकून सवरून माणसं गावात गप बसण्यापेक्षा व्यवसायाकडे वळावा हा संदेश तुमच्यामुळे निर्माण होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन. वर्षभरातून एकदा दिवाळीचा सण आनंद उत्सवात सर्वजण साजरे करतात आणि ही दिवाळी म्हणजे ही तरी आनंदाचा क्षण असणारा सण असला तरी ही खर्चाची तितकीच मुक्तेदारी घेऊन आलेली असते. मित्रांनो, सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे, जमा आणि खर्च ही माणसाच्या जीवनातील आर्थिकदृष्ट्या असणारा एक ताळेबंद आहे. पण गरिबी आणि श्रीमंती ही त्यामधला एक दुरावा आहे. पण मी आवर्जून सांगेन, गरीब ही कोणाच्याही दारात ही कायमस्वरूपी बसलेली नसते, ती पाहुणे म्हणून आलेली असते. आणि या गरिबीला बाहेर काढण्यासाठी तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि कर्तृत्वाच्या बळावरती गरिबीच्या केपटात लात घालता येते.
ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला आत्ता देऊ इच्छितो की पुणे शहरामध्ये अक्षय महाडिक नावाचा एक युवक की ज्याच्या वडील गेल्यानंतर आईच्यावरती मुलाचा आणि मुलीचा भार आला, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि आर्थिकरणाचं जे रचना होती ती बिघडलेली होती. आईला हे अशक्य झालं, पण एका व्यक्तीने सांगितलं, दौंड तालुक्यामध्ये फुटबाव आणि गलंडवाडी या दोन्ही गावाच्या मध्ये खाडे नावाचा एक आश्रम आहे आणि इथे आश्रमशाळा आहे. त्या शाळेत मुलांना मोफत शिकवलं जातं. हे एवढ्या अख्ख्या सूचनेवर अक्षयचा प्रवास पुण्यावरून ग्रामीण भागात दौंडकडे झाला. मित्रांनो, अक्षयच्या जिद्दीला सलाम म्हणावं लागेल. जो अक्षय 10वीपर्यंत शिक्षणाची पूर्ण सोय या गलंडवाडी फुटबॉल दरम्यान असणाऱ्या खाडे आश्रमशाळेत झाली. तो शिकला, पुढे पुण्यात गेला. त्यानं पुण्यात उच्च असं शिक्षण घेतलं, पदवीधर झाला आणि त्यानं गरिबीला लात घालण्यासाठी परिश्रमाची कसोटी सुरू केली. त्यानं जिल्हा परिषद पुणे कॅम्पमध्ये जी जिल्हा परिषदची इमारत आहे त्या रस्त्याला एक चहाचं स्टॉल उभं केलं, तिथंच ज्यूस सेंटर उभं केलं. आज त्या अक्षयचे पुणे शहरामध्ये जवळपास 6 स्टॉल आहेत. 6 स्टॉलमधून तो आर्थिकदृष्ट्या आता सक्षम झालेला आहे. ज्या गरिबीच्या झळीनं त्याला त्रास दिला होता, शिक्षण त्याच्यासाठी अधुरं राहत होतं, त्या आश्रमशाळेत शिकलेला हा अक्षय आता पुणेसारख्या शहरामध्ये 5 ते 6 ठिकाणी आपले स्वतःचे चहाचे स्टॉल चालवतोय. अतिशय उत्तमरित्या झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे, बहिणीचं लग्न केलं आहे आणि आई आणि तो आता आनंदात आहे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, ग्रामीण भागातली मुलं शिक्षणासाठी पुणे शहरात जातात, शिकतात, सवरतात, उच्च पद भूषवतात आणि गावाकडे येतात आणि नोकरी नाही म्हणून हातावर हात मारून बसतात. गावातल्या पुढाऱ्यांचे कार्यकर्ते होतात, तालुक्यातल्या पुढाऱ्यांचे ते सेवक होतात आणि आपलं आयुष्य दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्यामध्ये स्वतःहून ढकलतात. असं बहुतांश चित्र आहे. मी परत एकदा एक सांगेन की आपल्याच गावातील शेजारी एक असा एक युवक आहे की परिस्थितीनं गाजलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि आयुष्यामध्ये बदल करावा लागेल, परिस्थिती बदलावा लागेल म्हणून आपल्याबरोबर एक कार्यकर्ता आहे. यानं पाहताय तुम्ही इथं महाराष्ट्र टायर्स नावानं, तुम्ही दाखवा जरा लोकांना, महाराष्ट्र टायर्स नावाचं दुकान सुरू केलं. गाड्यांचं व्हील बॅलन्स करतो. अतिशय कष्टानं चिकाटीनं त्यानं आपलं जीवन उभं केलं. राहणारा तो दौंड तालुक्यातील गडेठाण गावचा. त्यानं इथून जेजुरी पथे गेला. जेजुरीमध्ये अशाच एका व्यवसायाकडे काम शिकला आणि आज खऱ्या अर्थानं तो पुणे सोलापूर महामार्गावरती पांडस या गावात आज महाराष्ट्र टायर्स अलाइनमेंट सेंटर या नावानं स्वतःचं कर्तृत्व उभं करतोय. तो कष्ट करतोय. त्याच्या कर्तृत्वाकडे आपण जर त्याला पाहून विचारलं तर त्याची यशोगाथा आपण त्याच्याकडे ऐकू. सुरुवातीला तुम्ही पाहिलं की पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी अडचणीत आलेला एक अक्षय जो ग्रामीण भागात शिकला आणि पुणे शहरात जाऊन उद्योजक झाला आणि एक व्यक्ती जो ग्रामीण भागात किचपत होता तो स्वतःच्या हिमतीवर आज स्वतःचा व्यवसाय करून टाकला. तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रवास सांगा. माझं नाव संजय रणधीर, राणा गडेठाण आहे. मी गेली 7 वर्ष झालं व्हील अलाइनमेंटचा व्यवसाय करतो. मी सुरुवातीला चौफल्यावरती काम शिकलो, त्यानंतर महिंद्राला काम केलं, त्यानंतर जेजुरीत एक नवीन शॉप होतं ते 50 भागीदारीत चालवत होतो आम्ही. आणि त्यानंतर आता मी हे नवीन महाराष्ट्र टायर्स म्हणून इथं एक शॉप पार्टीसमध्ये चालू केलं. अत्यंत हलाख्याच्या परिस्थितीमध्ये असणारं हे कुटुंब, त्या कुटुंबामध्ये याचा जन्म झाला. वडिलांकडं आर्थिक स्रोत कमी होता आणि गरिबीतून बाहेर निघायचं होतं. तर गरिबीतून बाहेर कसं निघलं जातं, एकतर अक्षयचं उदाहरण घ्या आणि दुसरा रणधीर बघा. या दोघांनीही आपल्या स्वतःच्या बळावर, चिकाटीवर आणि मेहनतीवर आता आपला प्रवास सुखकार सुरू केलेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षम केलं आहे. मी इथल्या तरुण युवकांना एक आव्हान करतो, बाबा हो, आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचा कायापालट करायचा असेल, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा लढा उभारावा लागेल, तुम्हालाच कष्ट करावं लागेल आणि ते कष्ट प्रामाणिक केल्यास
तुमच्या गरिबीला तुमच्या दारातून जावं लागेल हे तुम्हाला निश्चित सांगता येईल. आणि हा बोध हा रणधीर आणि तो अक्षय या दोघांकडून घेतला तर याच्यात वावगं ठरणार नाही. पाहत राहा आवाज लोकशाहीचा.